छत्रपती संभाजीनगरच्या गाडीवाट परिसरात MIDC प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। गावातील तरुण शेतकरी एकवटले असून भूसंपादनाच्या नोटिशीची होळी करत आमची जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे। पिढ्यानपिढ्या जपलेली ही शेती कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार असल्याने जमीन संपादनाला विरोध करत शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रक्रिया पुढे नेऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। जबरदस्तीने जमीन घेतल्यास न्यायालयीन आणि लोकशाही मार्गाने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी शासनाला दिलाय। यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। 11 तारखेला शासनाने परिपत्रक काढलं, 32(2)च्या ज्या नोटिसी काढल्या, तर शेतकऱ्याला कुठं विचारात घेतलं नाही। आमच्यापर्यंत आज कुठले अधिकारी आला नाही आणि डायरेक्ट आमच्या रजिस्टरसुद्धा ब्लॉक केलेले आहे। तर साहेब, ही जमीन नाही तर ती आमची आई आहे, उपजीविकेचं साधन आहे। ते साधन गेल्यानंतर आमच्या पुढच्या पिढ्याचं भवितव्यच धोक्यात येणार आहे। आणि आईला विकून कोणी तुम्ही किती पैसे घेता सगळे सांगा बरं मला। अजिबात नाही। तर जमीन नसून ती आमची आई आहे आणि आई आमच्या समोर आम्ही कोणाच्या ताब्यात द्यायला तयार नाही आहे। काही लोक प्रश्न विचारतात की तुम्हाला किती पैसे दिल्यानंतर तुम्ही जमीन देणार। अहो, ती जमीन नाही आमची आई, सांगितलं ना आम्ही। आणि मग त्याचं आईचं मोबदला कोण घेत असतं का? तर प्रशासनाचा, शासनाचा, शिवसेना भाजपा या जे युतीचं सरकार आहे त्या सरकारचाही गावकऱ्याच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि तुम्ही येण्यापूर्वीच आम्ही तर त्या शासनाच्या JRची होळी केलेली आहे आणि शासनाच्या कुठलाही अधिकारी आम्ही भूसंपादनासाठी आमच्या गावात त्याला पाऊल ठेवू देणार नाही।